May I come in? या कम इन. हा आज तुम्हाला जहागीरदारांकडे जायचंय मीटिंगसाठी. जहागीरदारांकडे? हो. का काही प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही. ऑलरेडी पेंडिंग कामं आहेत ती तशीच राहतील आणि परत जाऊन यायला किती वेळ लागेल. पण ही मीटिंग जास्त महत्वाची. खरं तर पानवलकर सरांनीच जायला हवं, पण त्यांनाही आज मीटिंग आहे. याच्यात सगळे डिटेल्स आहेत बघा. ओके ओके मॅम. आता कळेल तुमच्या बच्चाला. तुमची मदत मिळणार नाही ना, तेव्हा बरोबर उत्तर मिळेल. एक मिनिट, तू मला हेल्प करणार आहेस असं म्हणलं होतंस ना? चल मला हेल्प कर. मी 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 कुठे म्हणालो काही? अरे मग अशी तर राईट करून म्हणालास की. आणि हे बघा, समथिंग इज रॉंग. मी असं काही म्हणालो नाही. मला महत्वाच्या मीटिंगला जायचंय म्हणून मी बाहेर चाललोय आता. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं करतो. ओके. गॅरी गॅरी यू लायर चीटर. थांब बघते तुझ्याकडे मी. सॉरी. यार अपेक्षा ते डस्टिंगच काम चांगलं होतं यार. तुला हेच काम हवंय का? ठीक आहे, तुला मी पुन्हा हीच पोस्ट देऊ शकते. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता तूच ठरव, तुला हे काम करायचंय का हे काम करायचंय. तुझी लायकी तूच ठरव. यार हा किड्या कुठं मेलाय? ती वेळ वाट बघतोय याची. किड्या अरे ते काढ ना. किती वेळची वाट बघतोय तू? काय रमत गमत येतोय? अरे यार एकतर सकाळी सकाळी उठावं लागलं मला. एवढ्या सकाळी कशाला बोलवलं इथे? कशाला बोलवलं म्हणजे काय? काहीतरी आयुष्याबद्दल महत्वाचं सांगायचं असतं, बोलायचं असतं तुझ्याशी. अरे डार्लिंग, महत्वाच्या गोष्टी संध्याकाळी करायच्या असतात. गप रे, सतत काय तेच सुचतंय तुला. इथे माझ्या आयुष्यात काय टेन्शन आहेत यार. त्या शनायाशी बोलायचा प्रयत्न करतोय पण त्या राधिकानं खो घातला. ती बोलायला आली होती माझ्याकडे पण त्या राधिकांना लावून दिलं मला कामाला. तर चाललोय महत्वाच्या मीटिंगला प्रेझेंटेशन वगैरे करायला. चांगलं आहे ना यार. म्हणजे निदान ती तुला महत्वाच्या कामाचं तरी समजते. त्या शनायासारखं आता डस्टर घेऊन टेबल पुसायला नाही लावले. पण तुम्ही दोघे जण टेबल पुसताना कसे दिसले असतात नाही? झालं मजा करून सगळी. केड्या इथे मी टेन्शन मध्ये यार. ही शनाया कुठे राहते, काय करते, तिची काही माहिती कळत नाहीये. तू शोधत नाहीयेस. अरे काय कुठे राहते? घरी राहते ती. घरी राहते म्हणजे? नाही म्हणजे तुला माहिती आहे का कुठे राहते? नाही म्हणजे कुठल्या तरी घरीच राहत असेल ना, कोणाच्या तरी घरी. माहित नाही कुठे राहते ती. काय कॅब मध्ये राहणार आहे का? ओटीपी देत काय? हा व्हेरी फनी. बाबा सिरियसली शोध ना यार. मी मिस करतो तिला. ती बघ ना कुठे राहते, काय करते, काहीतरी माहिती काढ. अरे यार मी करतोच आहे प्रयत्न. मला जशी माहिती मिळाली ना मी नक्की तुला फोन करून सांगतो सगळं. हो सांग. तोपर्यंत मी मीटिंग आटपून येतो. हो. आय होप ही मीटिंग आणि प्रेझेंटेशन बरं झालं ना तर राधिकाचा जरा तरी माझ्यावर विश्वास बसेल की मी काहीतरी बरं काम करतोय. तिला जरा इम्प्रेस तरी करताय. करेक्ट आहे यार. तू ना मन लावून मीटिंग कर. ऑल द बेस्ट. खूप पैसे कमव डार्लिंग आणि मला पण दे. हो पैशांचं बघू आधी, होऊ दे मीटिंग. मला कळव झालं. येस चल. ऑल द बेस्ट. वारे मेरे शेर. आता नाश्ता काय करायचा? मिसळ पाव खातो.
फोन करते म्हणजे ते बघ तुझ्यामुळे घडलं हे सगळं. तुला माहिती त्या राधिकाने केवढं काम दिलंय मला आणि मला नाही जमत आहे यार, एवढं काम मला नाही येत. आणि याने काय पैसे मिळणार आहेत का? त्या राधिकाने सगळ्या ऑफिस समोर माझा इन्सल्ट केलाय. मध्ये मला असं काहीतरी करायचं ना की मला पण तिचा इन्सल्ट करायचं ऑफिस समोर. हो, मला तशी आयडिया दे आत्ताच्या आत. मी वाट बघते. ओके बाय. अरे काय करतोयस हे? शनायासाठी कोबी कापतोय ना. ही अशी? त्यापेक्षा मला सांग, गुरु काय म्हणाला? तो काय म्हणणार आहे, प्रॉब्लेम मध्ये आहे बिचारा. सॅड आहे रे. शाहू आणि केतूची युती झाली ना की असंच होतं. काहीतरीच काय ग. हा, मागच्या वेळेस म्हणाली होती शनीची 7.5 आहे म्हणून. आता हे राहू केतू कुठून आले? राहू आणि केतू म्हणजे राधिका आणि शनाया. पण त्यांची युती कुठे झालीये? हे बघ, जरी त्या वेगळा वेगळा विचार करत असल्या ना तरी त्यांचा उद्देश एकच आहे, गुरुला त्रास द्यायचा. करेक्ट. इथे प्रत्येक जण त्याला हवं तसं वागतोय. ती राधिका तिला हवं तसं वागते, शनाया तिला हवं तसं वागते, आणि आता गुरु त्याला पाहिजे तसं वागणार. अरे मग आपण काय करणार? आपण काय करणार? संधीचा फायदा. कसं काय? म्हणजे समजा गुरुला आपल्याकडूनच कळलं की शनाया आपल्याचकडे आहे, तर तो त्यासाठी आपल्याला पैसे देईल. आणि नंतर तो आपण म्हणू तसं वागेल आणि त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला पैसे देईल. पण काय रे, शनायाला हे कळलं तर? तो प्रॉब्लेम आहे. पण कळू दे ना, कळू दे. त्या दोघांना एकदा भेटू दे. त्या गुरुला पण कळू दे त्या शनायाच्या मनात काय आहे, म्हणजे आपल्यालाही कळेल. आणि त्यानंतर मावशी आपण आपला गेम खेळायचा. हाँ? उसके बाद अपनी 5 उंगलियां नहीं 10 उंगलियां आणि माझ्या आगे ना 20 उंगलियां घी में और सर कढ़ाई में. झोप लागली? नाही नाही ना जमत आहे काम? जमतंय. मी शुड आय हेल्प यू? नो नो थँक्यू. अगं नाही, खरंच खरंच आय कॅन. तू का आज एवढा फेवर करतोस मला? असंच. हॅलो, आय नो यू व्हेरी वेल. तू कुठलं तरी रिझन असल्याशिवाय मला हेल्प करणारच नाही. शनाया तू खरंच नाही, ते तू आहेसच म्हणा. तुला मदत करून माझा काही फायदा होणार नाही. हा, फक्त काय आहे, तुझं हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी वहिनींनी माझ्यावर सोपवली. आणि त्यांनी स्पेसिफिकली हे सांगितलंय की हे काम फक्त आणि फक्त शनायाच पूर्ण करणार. मीच म्हटलं की कोणी एकेकाळी माझी मैत्रीण होतीस तू, सो करूयात मदत तुला म्हणून. नको थँक्यू, आय कॅन मॅनेज. वा, दॅट्स रिअली ग्रेट. फक्त काय आहे, मी जाण्याच्या आधी हे काम पूर्ण व्हायला हवं. आणि मला खूप लवकर जायचंय घरी, खूप महत्वाचं काम आहे. सो इफ यू कॅन मॅनेज, नो प्रॉब्लेम, ग्रेट. फक्त मी लवकर जाणारे घरी हे लक्षात ठेवून लवकर काम कर. हा, लवकर. खा करू काही समजून नाही राहिलं बा. राधिका बोलली असन का त्यासोबत? का गुरु बोलला असन आधी? राधिकाला मी गुरुला फोन करते, गुरु सांगन मला. उचल.
हाँ गुरु आई बोलत आहे. नाही अर्जंट नाही, तू ते बरं ठेवते फोन. वा वा दादा, हे जरा सामान ठेवा. राधिकाला मस्त हा हॅलो. हा डार्लिंग, झाली का मीटिंग? अरे झाली का म्हणजे दादा, अशी मीटिंग झाली ना एकदम बढिया. अरे क्या बात आहे यार. अभिनंदन अभिनंदन. म्हणजे बढिया वगैरे म्हणतोय म्हणजे काम झालेलं दिसतंय. हा अरे काम झालं म्हणजे त्यांना माहिती तरी होतं का कुणाला भेटतंय ते. गुरुनाथ सुभेदार असं इम्प्रेस केलं त्यांना की कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट आपल्या पदरात. अरे काय सांगतोस काय, सुपर्ब. डार्लिंग, आता हे सगळं जाऊन सांग त्या राधिकाला. हो तेच करायचंय. ऍटलिस्ट हे केल्यामुळे तरी राधिकाला पटेल की मी माझ्या कामामध्ये 100% लक्ष घालतोय. याने तरी इम्प्रेस होईल ती. वा 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 वा, होऊ दे, चांगलं होऊ दे, तुझं भलं होऊ दे. ऍक्च्युली तुझं भलं झालं तरच आमचं भलं होईल ना काय. बरं, तुला आणखी एक खुशखबरी द्यायची होती मला. खुशखबर काय? तू ते म्हणाला होतास ना की शनायाचा पत्ता काढ म्हणून, तर मला शनायाचा पत्ता मिळालाय. कुठे कुठे राहते सांग मला पत्ता. ती राहते सागर तरंग, फ्लॅट नंबर 302, 7 बंगला. हा एक मिनिट. सागर तरंग. एक मिनिट, मला कन्फ्युजन. सागर तरंग मध्ये तूच राहतोस ना? म्हणजे हा तुझ्या घरचा पत्ता आहे? हो, म्हणजे काय प्रॉब्लेम काय झालं? केड्या, अरे बिंडोक माणसा, तू तुझ्याच घरात शनाया राहते हे मला का नाही सांगितलंस? खोटं का बोललास माझ्याशी? अरे डार्लिंग ऐकून घे माझं. तीच मला म्हणाली होती की सांगू नकोस आत्ता कोणाला, म्हणून मी सांगितलं नाही. आणि तू आला मोठा हरिश्चंद्र. का बोललास तू असं खोटं? यार हीच का मैत्री आपली केड्या? मला सांगितलं असतं ना तू. अरे यार, तू इमोशनल फंडे देऊ नको यार. अरे ती कंप्लेंट बदलली यार, मला भीती वाटत होती. तरी मी तुझ्यासाठी रिस्क घेऊन तुला सांगतोय बरं का. आणि याचे पैसे पण घेणार आहे, लक्षात ठेव. हो ते बघतो मी आता. एक काम कर, ती आली घरी की मला मेसेज कर, ठीक आहे? मी येतो आणि बोलतो. हा, डोंट वरी. आणि एक मिनिट. हा, तिला सांगू नको मी तुला सांगितलं म्हणून. ते बघतो मी, ठीक आहे? तू नको सांगूस आता. चला, या निमित्तानं शनायाशी बोलता तरी येईल. तर बोललो ना की बरं वाटेल. हा चल. गुड मॉर्निंग मॅम. आई, शनायाला भेटायचंय जरा. तिला हो. शनाया, काही मला तुझ्यासोबत जरा बोलायचंय. तू जरा बाहेर येते का? का ऑरेंज आंटी, इथेच बोलूया ना सगळ्यांसमोर. का बाई, काय बाई मनात तुया? काऊन तुम्हाला लेकराईंना त्रास देत आहेस बरं? मॅ पोरांनी तुझ्यासाठी त्या संसारावर पोळा फिरवला ना, त्या बायकोला त्रास दिला ना. तू एक बाईच आहेस ना बाई. हा, बरं वाटत का? सांग बरं, का वाटत असं त्या बाईला जिचा नवरा त्या डोळ्या देखत दुसऱ्या बाई बरोबर राहते, तिला आपल्या हृदयामध्ये स्थान देते? किती त्रास होत असेल ना राधिकाला. आणि आता तर तू ना एकदम धमकीच दिली ना हो राधिकाला आणि गुरुला. काय मागत्या सांग बाई मला, काय त्या मना काऊन तू असं करत आहेस माझ्या गुरु सोबत, राधिका सोबत? त्यामुळे माझ्या लेकराची अशी अवस्था झाली, ते अशी दशा झाली. बरं, व्हॉट इज दशा? दशा वेट. You mean condition? हो ना, Poor condition. अशीच अवस्था झाली आहे ना त्याची गरीबासारखी. आता का करणार आहेस तू गुरुच? सांग ना. हे बघा आंटी,
गॅरी तुमचा गुरु हे सगळं डिझर्व करतो. ओके कसं बरं सांग बरं. कसं म्हणजे गो टेल ऑल दिस टू युअर सन. तुमच्या मुलाला जाऊन सांगा हे सगळं, मला का सांगताय. आणि गॅरी माझ्या इमोशन्सशी खेळलाय, तर आता मी पण त्याच्या इमोशन्सशी खेळणार आणि त्याला धडा शिकवणार. हे पंचन्या, मी त्यासोबत हात जोडते. आई हात जोडते मी त्यासमोर. मॅडम बोलू समजा. पदर पसरते, पाय पडू का. मॅडम आई आल्यात. गुरु सरांची आई. आई हो. तुला का हवं असेल ते घे आणि निघून जा बाई माझ्या गुरुच्या, माझ्या राधिकाच्या आयुष्यातून. सोडून दे माझ्या गुरुला, नको त्रास देऊ माझ्या राधिकाला. मी पाया पडते बाई त्या. ऐकशील का जया. आई पाया पडू का. आई हे काय करून राहिला तुम्ही. अहो कुणापुढे हात पसरताय तुम्ही. तू यामध्ये नको पडू ना राधिका. हे आई आपल्या पोरांच्या सुखासाठी या पोरीकडे भीक मागत आहे. आपल्या सुनेच्या सुखासाठी, आपल्या मुलाच्या सुखासाठी, शांतीसाठी. आई अहो कुणापुढे हात पसरताय तुम्ही. हिच्या पुढे, या भयाच्या पुढ्यात. तिला माणसांची नात्यांची काही देणं घेणं नाहीये. एक्सक्यूज मी. गप्प बसण्या. आई नका हिच्या पुढे हात जोडू. अहो या मुलीमुळे तुमच्या मुलानं तुमचा बाबांचा अपमान केलाय, स्वतःच्या मुलाला दूर केलाय. तुम्ही हिच्या पुढे हात पसरताय. नाही नाही आई, कोण आहे ही अशी. काहून तुम्ही असं करताय. माइंड युअर लँग्वेज. हा राधिका, माझी काय चूक आहे. हे सगळं मला गॅरीमुळे सहन करावं लागते हे तुम्ही लक्षात घ्या. ओके, त्यात माझी काहीच फॉल्ट नाहीये. तुझा काहीच फॉल्ट नाही. हो का. ए बघ शर्या, टाळी एका हातानं वाजत नाही. यांचा जितका दोष आहे ना तेवढाच तुझाही दोष आहे. आणि काय जा विहिरीत उडी मार असं यांनी सांगितलं असतं तर मारली असतीस का तू. नाही ना. मला माहिती ना तू काऊन यांच्या बरोबर आहे, फक्त पैशासाठी. आणि आई तुम्ही नका हिच्या पुढ्यात हात पसरू. तिचा काहीतरी गैरसमज होईल. तिला असं वाटेल का तुम्ही लाचार झालात. पण नाही आई, मी आहे ना तुमच्या बरोबर. असं कोणाही पुढे हात नका पसरू. विश्वास ठेवा ना. हे पाय वर्षाने तुला तुझ्या कर्माची फळं याच जन्मी भोगावी लागतील बरं. तू जे काही बोलशील ना तेच उगवण. व्हॉट इज उगवन. तू गप शन्या. आई फाईन. तुम्ही रडू नका बर. हे बघ, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत माझंच काय आपल्या घराचंही मी वाईट होऊ देणार नाहीये. आणि गुरुच का. आज राधिकाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून मी एंगेजमेंट करणार आहे. यांचंही वाईट होऊ देणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव.